क्या आप भी सोच रहे हैं 10th के बाद करियर बनाने की? तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर। MSCIT के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स, टैली प्राइम विद GST कंप्यूटर प्रोग्रामिंग, मराठी एंड इंग्लिश टाइपिंग, ऑटोकैड, कोर जावा, एडवांस्ड एक्सेल जैसे एडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर, फुल्ली AC क्लासरूम्स, 100% प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग, बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर, डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं। जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना? एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स, हरड़, मालवण। फोन नंबर 9422304274। काळ बदलला, दिवस बदलले, परंपरांचं स्वरूप बदललं, तरीही भारतीय संस्कृतीमध्ये आजही काही सण आणि उत्सव तितक्याच उत्साहानं साजरे केले जातात। त्यात हे सण आणि उत्सव जर थेट महिलांशी निगडीत असतील तर महिलांचा उत्साह काही औरच असतो। त्यामुळे आजही ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमा मोठ्या उत्साहानं सर्वत्र साजरी झाली। रत्नागिरी आणि परिसरात सकाळी पावसाने विश्रांती घेतल्याने महिलांना त्यांची आवडती साडी, दागिने आणि अगदी उत्तम तयारी करून वडाच्या पारावर जाता आलं। यात नववधूंची संख्या अधिक दिसून येत होती। त्यात गेल्या काही वर्षांपासून हे सण आणि उत्सव सोशल मीडियावर सुद्धा पोहोचले असल्याने रील बनवण्याची, फोटो काढण्याची हौस सुद्धा तरुण विवाहितांनी पूर्ण करून घेतली। रत्नागिरी शहरातील प्राचीन विठ्ठल मंदिरासह आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये असलेल्या भव्य वडाच्या झाडाभोवती आज सुहासिनींची मोठी गर्दी दिसून आली। तर रेडीमेडच्या या काळात बाजारात व्रताचं साहित्य आणि प्रसादाचे, फराळाचे वाटेही विक्रीला उपलब्ध होते। काही वर्षांपूर्वी वडाची फांदी आणून शॉर्टकट वटपौर्णिमा साजरा करण्याचं फॅड आलं होतं। मात्र याबाबत सोशल मीडियावरच सर्वाधिक जनजागृती झाल्याने आता वडाच्या झाडाची पूजा करणाऱ्या महिलांची संख्या वाढलेली दिसून आली। जन्मोजन्मी हाच पती मिळू दे आणि त्याला दीर्घायुष्य मिळू दे या कामनेसह अनेक महिलांनी हे व्रत उत्साहानं आज साजरं केलं। प्रहार डिजिटलसाठी कॅमेरामन दुर्गेश पिलणकरसह अनघा निकम मगदूम, रत्नागिरी।